मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने, तुम्ही पाहता प्रथमेश आदमने यूट्यूब चॅनल। तर आज आपल्यासोबत आहे महिंद्राची XUV 3XO आणि हे व्हेरियंट आहे, हे सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट, ते म्हणजे MX3 Pro। तर या गाडीचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे। तर चला तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया। तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने, तुम्ही पाहता प्रथमेश आदमने यूट्यूब चॅनल। तर आज आपल्या सोबत आहे महिंद्राची सगळ्यात पॉप्युलर SUV, ती म्हणजे महिंद्रा XUV 3XO। आणि आज आपण आलेलो आहे महिंद्रा गजरे शोरूम, जे की शिवनी शिवर अकोला येथे आहे। आणि तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। महिंद्रा गजरे ऑटोकॉन अकोला। सगळ्यात पहिले जर या गाडीच्या आपण प्राइसिंग आणि व्हेरियंट्स बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीची जी प्राइस आहे ते 7,49,000 रुपये एक्स शोरूम पासून स्टार्टिंग होते आणि 15,49,000 रुपये एक्स शोरूम आपल्याला इथं माहिती होऊन जाते। त्यासोबतच जर आपण व्हेरियंट्स बद्दल जाणून घेतलं तर टोटल 9 व्हेरियंट आपल्याला कारमध्ये पाहायला भेटतात। सगळ्यात पहिलं व्हेरियंट आहे MX1, दुसरं MX2, MX2 Pro, MX3, MX3 Pro, त्यानंतर AX5, त्यानंतर AX5L आणि AX7 आणि AX7L। AX7 लक्झरी हे जे आहे हे पूर्ण टॉप व्हेरियंट आपल्याला इथं पाहायला भेटून जाते। पेट्रोल प्लस डिझेलमध्ये ही गाडी अवेलेबल आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पाहायला भेटून जाते। आणि महिंद्रा या गाडीवर 3 वर्षाची अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी पण आपल्याला देऊन देते। आणि आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे ना, ते एकदम व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे। आणि ते व्हेरियंट आहे म्हणजे एकदम टॉपचं पण नाही आहे आणि एकदम बेस्टचं पण नाही आहे, एक मिड व्हेरियंट आपण त्या व्हेरियंटला म्हणू शकतो। आणि ते व्हेरियंट आहे MX3 Pro, ज्यामध्ये आपल्याला सर्व काही फीचर्स वगैरे भेटून जातात। सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या फ्रंट लुक्सबद्दल जर जाणून घेतलं तर म्हणजे जे की मेन आहे ते आहे या गाडीचं फ्रंट लुक। तर या गाडीमध्ये आपल्याला टोटल LED हेडलॅम्प पाहायला भेटून जातात, जे की सिंगल प्रोजेक्टरमध्ये आहे। आणि जे सिंगल प्रोजेक्टर आहे तेच लो बीमसाठी आणि हाय बीमसाठी आपण वापरू शकतो। त्यानंतर जशा प्रकारे XUV 700 मध्ये जे C टाईप DRLs आपल्याला पाहायला भेटतात ना, तो सेम आपल्याला इथं तसं पाहायला भेटते। म्हणजे आपण या गाडीला XUV 700चं एक खालचं म्हणजे छोटं व्हेरियंट पण म्हणू शकतो। आणि जे DRLs आहेत ना, ते इंडिकेटरमध्ये पण वर्क करतात आणि असे C टाईप जेव्हा ते म्हणजे लागतात ना, तेव्हा म्हणजे एकदम सुंदर दिसून आपल्याला येतात। त्यानंतर इथं आपल्याला फॉग लॅम्पचं ऑप्शन पाहायला भेटत नाही। त्यासोबत जर आपण फ्रंट लुक्सबद्दल जर आणखीन जाणून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला डायमंडमध्ये थोडीशी इथं फिनिशिंग आपल्याला पाहायला भेटते। आणि पियानो ब्लॅक फिनिशिंगमध्ये आपल्याला इथं जे बंपर आहे ते थोडं इथे पाहायला भेटून जाते। त्याच्यासोबतच मधामध्ये महिंद्राचा लोगो पाहायला भेटून जाते आणि क्रोमचे थोडे एलिमेंट्स आपल्याला इथं स्पोक टाईप पाहायला भेटून जातात। आणि या LED हेडलॅम्पमुळे आपली जी गाडी आहे ती थोडी आणखीनच ब्रॉड आपल्याला इथं फील होऊन जाते। गाडीच्या जर विड्थबद्दल जर आपण जाणून घेतलं तर 1821 mm ची विड्थ आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते। आणि जे की म्हणजे खूप छान आहे, म्हणजे एक सुपर असं रोड प्रेझेन्स आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते। तर अशी आहे या महिंद्रा XUV 3XO ची फ्रंट प्रोफाईल। जर आता मंडळी आपण साईड प्रोफाईलला आलो तर या गाडीची ओव्हरऑल जे लेंथ आहे ते आहे 3990 mm, म्हणजे अंडर 4 मीटर आपल्याला ही गाडी जी आहे ती पाहायला भेटून जाते। त्यानंतर जर आपण या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स पाहिलं तर पहिलेपेक्षा खूप चांगलं इथं ग्राउंड क्लिअरन्स, म्हणजे पहिले 180 mmचं आपल्याला इथं ग्राउंड क्लिअरन्स पाहायला भेटत होतं। पण आताच्या कंडिशनमध्ये या गाडीमध्ये आपल्याला 201 mmचं ग्राउंड क्लिअरन्स पाहायला भेटून जाते। म्हणजे ग्राउंड क्लिअरन्समध्ये पण यावेळेस महिंद्रानं कोणतीच कमी जी आहे ते ठेवलेली नाही आहे। त्यासोबतच आपल्याला या गाडीमध्ये 16 इंचचे जे व्हील्स आहेत ते पाहायला भेटून जातात। त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये आपल्याला व्हील कव्हर पण पाहायला भेटून जातात। म्हणजे असं नाही की यांना काहीच दिलं नाही, या व्हेरियंटमध्ये पण यांना व्हील कव्हर पण आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यासोबतच जर आपण सेफ्टीबद्दल जर थोडं जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला 4 टायरमध्ये डिस्क ब्रेक्स पाहायला भेटतात, म्हणजे ब्रेकमध्ये पण या गाडीमध्ये कोणतीच कमतरता आपल्याला पाहायला भेटत नाही। त्यानंतर ABS, EBD, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, म्हणजे ऑल सेफ्टी फीचर्स आर अवेलेबल इन दिस कार। तर अशा प्रकारे आहे महिंद्राची XUV 3XO। त्यासोबतच आपल्याला जे साईड मिरर पाहायला भेटतात त्यामध्ये आपल्याला इंडिकेटर पणचा ऑप्शन पण दिलेला आहे आणि ते ग्लॉसी ब्लॅकमध्ये पाहायला भेटून जातात। आणि 2600 mmचं आपल्याला इथं व्हील बेस पाहायला भेटून जाते, जे की गाडीमध्ये स्पेस जे आहे ते थोडं वाढवून देते, म्हणजे सुंदर आहे। स्पेसची कोणतीच कमतरता आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार नाही। आणि जर आपण पेट्रोल किंवा डिझेल टँकबद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास 42 लिटरचं आपल्याला पेट्रोल डिझेल टँक इथं पाहायला भेटून जाते। आणि अशा प्रकारे जे ब्लॅक कलरमध्ये क्लॅडिंग आहे त्यामध्ये आपल्याला थोडे इथं कट्स पाहायला भेटतात, जे की थोडी युनिकनेस या गाडीला प्रोव्हाइड होते। आणि जर मंडळी
आता आपण या गाडीच्या रिअर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला रिअर प्रोफाईल इथं पाहायला भेटून जाते, ज्यामध्ये आपल्याला जे कनेक्टेड आपलं टेल लॅम्प आहेत ते पाहायला भेटून जातात. म्हणजे आता पहिले कसं होतं की ही गाडी खूप जुनी झाली होती, तर या गाडीमध्ये आता सध्याच्या कंडिशनमध्ये ज्या सेगमेंटची ही गाडी आहे तर त्या गाडीमध्ये जेवढ्या पण कार्स येतात त्यामध्ये आपल्याला कनेक्टेड हेडलॅम्प पाहायला भेटतात. पण या गाडीमध्ये शक्यतो आपल्याला पाहायला भेटत नव्हतं. पण या गाडीमध्ये आपल्याला आता ॲक्च्युअलमध्ये जे कनेक्टेड टेल लॅम्प आहेत ते आलेले आहेत, जे की या गाडीमध्ये थोडी युनिकनेस आणि म्हणजे एक सुंदर लुक्स या गाडीला प्रोव्हाइड करतात मागच्या साईड नवीन. आणि असं फ्युचरिस्टिक डिझाईन आपल्याला या गाडीमध्ये या कनेक्टेड टेल लॅम्पमुळे पाहायला भेटून जाते. त्यानंतर इथं आपल्याला रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स पाहायला भेटतात. त्यासोबतच स्किड प्लेट पाहायला भेटते जे की सिल्वर कलरमध्ये आहे. आणि हाय माउंट स्टॉप लॅम्प पण आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. म्हणजे ओव्हरऑल अशा प्रकारे रिअरचं लुक जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. आणि असं नाही की कोणाला आवडणार नाही, कारण कनेक्टेड टेल लॅम्पची जी सिरीज आहे ते आता सर्व गाडींमध्ये येणं सुरू आहे. म्हणजे ही गाडी पण लोकांना रिअर साईडनं पण खूप आवडणार आहेच. आणि जर आपण आपल्या XUV 700मध्ये जसं आपल्याला फील पाहायला भेटते तसं सेम या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण जशा प्रकारे या गाडीचं इंटिरियर येते, जशा प्रकारे या गाडीमध्ये आपल्याला सिटिंग पोझिशन पाहायला भेटते, त्यानुसार XUV 700चं एक छोटं वेरियंट पण या गाडीला आपण म्हणू शकतो. आणि या XUV 3XO MX 3 Proची जे ऑन द रोड म्हणजे एक्स-शोरूम प्राईस आहे ती आहे जवळपास 9,99,000 रुपये. म्हणजे 9 लाख म्हणजे 10 लाखातनी आपल्याला सगळ्यात जास्त पॉवरफुल इंजन, सगळ्यात जास्त व्हील बेस आणि सगळ्यात खतरनाक रोड प्रेझेन्स या एकमेव गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते. आणि एक्स-शोरूम 10 लाखच्या प्राईजमध्ये. चला तर आता या गाडीच्या आपण इंटेरियरबद्दल जाणून घेऊया. तर मंडळी, आपल्याला जशा प्रकारे XUV 700मध्ये असं म्हणजे नॉर्मल लाईट कलरचं जे इंटेरियर पाहायला भेटून जाते बीच कलरचं, तर तशा प्रकारेच आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे. म्हणजे पूर्ण एअरी या गाडीमध्ये आपल्याला फील येऊन जाणार आहे. म्हणजे असं काही नाही की बा सफोकेटेड होऊन राहिलं, असं काही विषय आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटत नाही. आणि व्हाईट कलरमुळे, बीच कलरमुळे ही गाडी थोडी आपल्याला अशी खुली म्हणजे अशी खुल्ली पण फील होऊन जाते. त्यासोबतच आपल्याला 4 पॉवर विंडोज पाहायला भेटून जातात. त्यानंतर जे ॲडजस्टेबल आहे ORVM त्याचा पण कंट्रोल आपलं म्हणजे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल साईड मिरर्स आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जातात. त्यासोबतच 2 वॉटर होल्डर कॅपॅसिटी इथं आपल्याला पाहायला भेटून जाते. आता आपण इंटेरियरमध्ये गेलो तर अशा प्रकारे या गाडीचं आपल्याला इंटेरियर भेटून जाते. इथं आपल्याला अशा प्रकारे जे सीट्स असतात ते पाहायला भेटून जातात. त्यासोबतच जर इथं आपण पाहिलं तर आपल्याला अशा प्रकारे इथं लाईट पाहायला भेटते. म्हणजे इथं कसं असते, कधी चाबी लागते कधी नाही लागत, तर इथं आपल्याला प्रॉपर अशी हे जे आहे इथं लाईट्स पाहायला भेटून जातात. त्यासोबतच स्टार्ट स्टॉपचं बटन भेटून जाते, ट्रॅक्शनचं ऑन ऑफ. त्यानंतर इथं आपण आपले लाईट जे असतात ते लेवल जे आहे ते खालीवर पण या गाडीमध्ये करू शकतो. त्यासोबतच मंडळी इथं आपल्याला पियानो ब्लॅक फिनिशिंगमध्ये AC वेंट्स भेटून जातात. आणि सगळ्यात मेन आहे याचं स्टेअरिंग तर मस्त आहे या गाडीचं. इथं आपल्याला इन्फोटेनमेंट सिस्टमचे जे कंट्रोल्स असतात ते भेटून जातात. त्यासोबतच मधात महिंद्राचा लोगो भेटून जाते. आणि या साईडनं आपल्याला क्रूज कंट्रोलचं पण ऑप्शन या गाडीमध्ये दिलेलं आहे. आणि आपण इथं व्हॉल्यूम पण कमी जास्त करू शकतो. त्यासोबतच या गाडीमध्ये आपल्याला 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा गिअरबॉक्स भेटून जाते. आणि सगळ्यात मेन आहे या गाडीचं इंटेरियर, ते म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला 10.25 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला भेटून जाते. जे की म्हणजे आतापर्यंत जे ओल्ड होतं त्यामध्ये थोडं वेगळं होतं. तर अशा प्रकारे या गाडीचं इंटेरियर ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सनरूफ बिन या गाडीमध्ये इथं भेटून जाते. त्यानंतर या गाडीमध्ये आपल्याला जे सीट्स आहेत ते पूर्ण कंप्लीट चेंज व्हायला भेटून जातात. म्हणजे आता आपल्याला या गाडीमध्ये जसं XUV 700मध्ये आपल्याला सीट्स पाहायला भेटतात ना, तशा या गाडीमध्ये आपल्याला तशा सीट्स पण जे आहेत ते पाहायला भेटणार आहेत. आणि जो फील आपल्याला XUV 700मध्ये भेटते तर तो फील आपल्याला या XUV 3XO मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपल्याला 4 डोअर्समध्ये 4 दरवाजांमध्ये 4 जे आहेत ते स्पीकर पाहायला भेटतात, ज्याची क्वालिटी जी आहे ते 1 नंबर आहे. त्याच्यासोबतच आता या गाड्यांमध्ये आपल्याला 6 एअरबॅग्स जे आहेत ते कंपल्सरी पाहायला भेटून जातात. म्हणजे असं नाही की कोणत्या व्हेरियंटमध्ये कमी, बेस व्हेरियंटमध्ये कमी, टॉप व्हेरियंटमध्ये जास्त, तर असं काहीच नाही आहे. ऑल स्टँडर्ड जे 6 एअरबॅग्सचा रूल आहे त्यानुसार आपल्याला या गाडीमध्ये पूर्णच्या पूर्ण 6 एअरबॅग्स जे असतात ते पाहायला भेटून जातात. म्हणजे सेफ्टी रेटिंगमध्ये काहीच आपण शंका या गाडीवर घेऊ शकत नाही.
आणि यासोबतच आपल्याला इथं 4 हेडरेस्ट जे आहेत ते पाहायला भेटून जातात. आणि पण इथं तुम्हाला सांगायचं होतं की या गाडीमध्ये आपल्याला कोणतंच हाईट ॲडजस्टमेंटचं जे ऑप्शन आहे ते इथं पाहायला भेटत नाहीत. त्यासोबतच आपल्याला या XUV 3XO मध्ये जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते पाहायला भेटत नाही. आणि या गाडीमध्ये आपल्याला नॉर्मल जे आपलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते इथं पाहायला भेटून जाते. आणि नॉर्मल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे ते खूप लोकांना आवडते पण आणि काही लोकांना आवडत पण नाही. पण मोस्टली ज्यांले म्हणजे एकदम पळवायचा शौक आहे गाडी जोरातनी, तर यामध्ये ज्या सुया आपल्याला भेटतात तर जसे त्या सुई खालीवर होते म्हणजे त्यांना म्हणजे अशा प्रकारे ज्यांची फील आहे तर त्यांना हे या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल बिन काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे हे बिन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे ते चांगलं आपल्याला इथं पाहायला भेटून जाते. आणि सर्व जे यामध्ये आपल्याला फीचर्स जे आहेत ते सगळं इथं शोकेस होऊन जातात. त्यासोबतच आपल्याला या कारमध्ये स्टेअरिंगमध्ये 3 मोड जे आहेत ते पाहायला भेटतात. एक कम्फर्ट, दुसरं नॉर्मल, त्यानंतर तिसरं स्पोर्ट मोड आपल्याला या स्टेअरिंगमध्ये पाहायला भेटून जाते. जे की डिपेंड करते की तुम्ही कितीच्या स्पीडनं कार चालवता. ज्या स्पीडनं कार असेल म्हणजे कारची जर स्पीड हाय स्पीड असेल तर हे जे स्टेअरिंग आहे हे थोडं हार्ड होऊन जाते. म्हणजे गाडी पलटण्याचे जे चान्सेस असतात ते खूप कमी होऊन जातात या स्टेअरिंगच्या ऑप्शन्समुळे. जे स्टेअरिंग व्हील आहे यामध्ये आपल्याला टिल्टचं जे आहे ते ऑप्शन आहे तिथं पाहायला भेटून जाते. म्हणजे टिल्ट आहे, टेलिस्कोपिक इथं पाहायला भेटत नाही. त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं ESP, त्यानंतर जे फीचर असतात थोडे ट्रॅक्शन कंट्रोल, हे ऑन ऑफ करण्याचं ऑप्शन इथं पाहायला भेटून जाते. म्हणजे कसं असते ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी गाडी फसते किंवा ज्या ठिकाणी गाडीला एक्स्ट्रा पॉवर द्यायची आपल्याला आवश्यकता असते तर अशा ठिकाणी आपण हे जे फीचर्स बंद केले म्हणजे ट्रॅक्शन कंट्रोल हे जे ऑप्शन बंद केले तर म्हणजे पूर्ण गाडीमध्ये जे एकदम जान आहे ते येऊन जाते आणि गाडी जे आहे ते आरामात निघून जाते, ह्याला भेटून जातात. त्यासोबतच AC वेंट झालं, त्यानंतर थोडी फीचर्स पण इथं आपल्याला पाहायला भेटून जातात. त्यानंतरच मंडळी यामध्ये आपल्याला वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन पण पाहायला भेटून जाते. त्यासोबतच चार्जिंग पोर्ट पण आपल्याला या गाडीमध्ये भेटून जातात. आणि 6 स्पीडचा जो गिअरबॉक्स आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. कारण या गाडीमध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये जे पॉवर आपल्याला पाहायला भेटते तर त्या पॉवरले हँडल करायसाठी जवळपास 6 गिअर तरी आवश्यक आहेतच. कारण 5 गिअरमध्ये काम होत नाही. त्यासोबतच मंडळी थोडंसं आपल्याला इथं रिव्हर्स गिअर जसं आपण लावतो थोडंसं मिसिंग वाटेल. ते म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला रिव्हर्स पार्किंग जो कॅमेरा असते तो पाहायला इथं भेटत नाही. म्हणजे आफ्टर मार्केट किंवा या इथंच आपण शोरूममध्ये जे आहे ते कॅमेरा पण या गाडीमध्ये लावून घेऊ शकतो. त्यासोबतच इथं आपल्याला आर्मरेस्टचं पण ऑप्शन इथं पाहायला भेटून जाते, जे की खूप चांगलं आहे. कारण हे खूप कम्फर्टेबल राहते. आर्मरेस्ट प्रत्येक गाडीत असायलाच पाहिजे. त्यासोबतच इथं आपल्याला 2 कप होल्डरचं पण ऑप्शन इथं पाहायला भेटून जाते. त्यानंतर मंडळी सगळ्यात मेन आहे ते म्हणजे या गाडीचं सनरूफ. म्हणजे या किमतीमध्ये आपल्याला या गाडीमध्ये सनरूफ बिन पाहायला भेटून जाते. म्हणजे आम्ही काऊन म्हणून राहिलो की हे सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि सगळ्यात जास्त विकल्या जाणार आहे वेरियंट. कारण या किमतीमध्ये आपल्याला सनरूफ पण या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते, जे की खूप आवश्यक आहे आताच्या कंडिशनच्या हिशोबानं. तर आपण असं म्हटलं बिन की बा सनरूफ पाहिजे नाही असं तसं, पण आता जे आपले मुलं आहेत तर त्या मुलांच्या हिशोबानं आपल्याला सनरूफ पाहिजेच. पण आता विषय कसा माहिती आहे का मंडळी, आता तुम्ही थोडे कमी पैसे खर्च करून राहिले म्हणून तुम्हाला जे सनरूफची साईज पण आहे ते थोडी कमी इथं पाहायला भेटून जाते. पण जर तुम्ही याच्या वरच्या व्हेरियंट्समध्ये गेले तर तुम्हाला एक मोठीच्या मोठी जी आहे ते सनरूफ पाहायला भेटून जाते, जे की सेगमेंटमध्ये सगळ्यात मोठी सनरूफ आहे. त्यानंतर मंडळी आपल्याला 2600 mm व्हील बेस या गाडीमध्ये पाहायला भेटते. म्हणून या गाडीमध्ये आपल्याला जी स्पेस पण आहे ते खूप चांगली पाहायला भेटून जाते. त्यासोबतच आपल्याला इथं नी रूम पण खूप छान इथे भेटून जाते आणि खूप इथं आपल्याला AC वेंट पण इथं पाहायला भेटून जातात. आणि टाईप Cचं पण ऑप्शन दिलेलं आहे. कारण आता त्यांना माहीत आहे, कारण आता मेनली जे मोबाईलमध्ये टाईप C टू टाईप C सगळे इकडे चालू आहेत, म्हणून इथं आपल्याला टाईप Cचं ऑप्शन इथं पाहायला भेटून जाते. त्यानंतर मोबाईल ठेवायला इथं आपल्याला ॲडजस्टमेंट पण आहे ते पण भेटून जाते. म्हणजे या किमतीमध्ये आपल्याला सीट बेल्टची जे हाईट आहे ते पण आपण ॲडजस्ट करू शकतो, म्हणजे जे की आपल्याला XUV 700 मध्ये पण पाहायला भेटून जाते. त्यानंतर जर आपण या गाडीच्या बूट स्पेसबद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास या गाडीमध्ये आपल्याला 364 लिटरचं जे बूट स्पेस आहे ते पाहायला भेटून जाते. तर आता जशा प्रकारे आपल्या बाहेर दुसऱ्या गाड्यांमध्ये पण पाहायला भेटते. तर तिकडे जर आपण मेन आहे ते या गाडीचं इंजन, तर या गाडीच्या इंजनबद्दल जर आपण जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला 1.2 लिटरचं पेट्रोल इंजन पाहायला भेटते, जे की 110 bhpची पॉवर आणि 200 Nmचा टॉर्क प्रोड्यूस करते. आणि त्यासोबतच जर आपण 1.2 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजन घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला 130 bhpची पॉवर आणि 230 Nmचा टॉर्क पाहायला भेटते. आणि त्यासोबत सगळ्यात जास्त पॉवरफुल म्हणजे सगळ्यात जास्त टॉर्क ज्यांना एकदम डिझेलमध्ये टॉर्क पाहिजे तर त्यांच्यासाठी आहे 1.5 लिटरचं डिझेल इंजन,
ज्यामध्ये आपल्याला 115 bhp पॉवर आणि 300 Nmचा टॉर्क आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. तर मंडळी, अशा प्रकारे होती महिंद्राची XUV 3XO. म्हणजे आता नॉर्मल मी सांगू तुम्हाला काय विषय आहे, म्हणजे या आपल्याला 9,99,000 रुपयामध्ये आपल्याला LED पूर्ण हेडलॅम्प भेटून जातात. त्यानंतर जे आपल्याला XUV 700 मध्ये DRL पाहायला भेटतात ते पण इथे भेटून जातात. त्यानंतर 16 इंच आपल्याला व्हील पाहायला भेटते. त्यानंतर 4 बिन व्हील्समध्ये आपल्याला डिस्क ब्रेक पाहायला भेटून जातात. 10.25 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला भेटून जाते. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले वायरलेसली वर्क करते. त्यासोबत इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल मिरर्स पाहायला भेटून जातात. क्रूज कंट्रोल भेटून जाते. एअरबॅग्स भेटून जातात आणि कनेक्टेड टेल लॅम्प पण जे रिअर साईडला आपल्याला भेटून जातात. आणि सगळ्यात मेन म्हणजे या गाडीचं सनरूफ, जे की सगळ्यांनी पाहिजेच असते. म्हणजे गाडीत सनरूफ नाही म्हणजे काही विशेष नाही आहे आताच्या कंडिशनमध्ये. ज्याचा यूज पण नाही आहे त्यांना सनरूफ पाहिजे. म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला सनरूफ पण भेटून जाते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ऑल ओव्हर जे सगळे फीचर्स सगळं ऑल ओव्हर या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. शोरूम किंमत आहे 9,99,000 रुपये. आणि आज आपण आलेलो होतो महिंद्रा गद्रे शोरूम, जे की शिवनी शिवर अकोला येथे आहे. आणि तुम्ही जर या गाडीबद्दल आणखीन डिटेल माहिती ऑन द रोड प्राईस वगैरे जर जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर भेटू अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटू अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.